हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर हे आहे मेक्सिकन पिटोनियाचं प्लांट आणि याचे फुलं बघू शकता। खूप सुंदर असे याचे लटकनासारखे फुलं फुललेले आहेत आणि याचे जे पानं असतात ते असे धारदार टोकासारखे याचे पानं असतात, लांब पानं असतात आणि खूप गडद हिरव्या रंगाचे याचे पानं आहेत आणि याला कळ्या तर बघू शकता, खूप साऱ्या कळ्या याला आलेल्या आहेत आणि दररोज याचे फुलं याचे फुलं सकाळी फुलतात आणि संध्याकाळी ते आपोआप गळून पडतात, परंतु त्याची जागा ह्या ज्या कळ्या आहेत त्या उद्या परत याला फुलं येतात। म्हणजे असंच चालू राहतं। म्हणजे याचे फुलं जेव्हा याला फुलायला सुरुवात होते तेव्हा या झाडावर असे भरपूर प्रमाणात फुलं येत राहतात आणि खूप दिसायला सुंदर असे हे फुलं आहेत। आणि या प्लांटची काळजी म्हटलं तर या प्लांटची जास्त काळजी घ्यायची काहीच आवश्यकता नाही। जेव्हा आपण हे प्लांट आपल्या बागेमध्ये कुंडीमध्ये किंवा आपल्या बागेमध्ये जर जागा असेल तिथे लावतो तर ते अशा ठिकाणी लावायचं की त्यापासून असे अनेक प्लांट तयार होणार नाहीत। कारण हे प्लांट जर आपण एकदा आपल्या बागेमध्ये सामील केलं तर ते वर्षानुवर्ष आपल्या बागेमध्ये राहतात आणि एका प्लांटपासून हजारो प्लांट हे तयार होतात। म्हणून कारण याचे जे याला सीड्स येतात तर त्या अशा ज्या शेंगा याला येतात तर त्याच्या ते वाळल्याच्या नंतर त्या आपोआप फुटून त्याच्या ज्या सीड्स असतात त्या आपल्या बागेमध्ये उडून कुठेही त्याचे प्लांट तयार होतात। म्हणजे तशा पद्धतीने सुद्धा याचे प्लांट येऊ शकतात। आणि हे बघू शकता इथे या कुंडीमध्ये त्याच्या ज्या बी आहेत त्या पडल्या होत्या, त्यापासून याच्या बुडामध्ये प्लांट आपोआप निघलेले आहेत। आणि याच्या ज्या फांद्या आहेत त्यासुद्धा आपण कटिंग्स घेऊन त्यासुद्धा आपण लावू शकतो। आणि याचे जे बुडामध्ये जे आपोआप खूप सारे एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार होतात, म्हणून आपण ते असे उपटून घेतले तर ते सुद्धा आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो, परंतु लावायची काहीच आवश्यकता पडत नाही। हे मी तुम्हाला फक्त दाखवत आहे की आपल्याला हे प्लांट कशा पद्धतीने लावायचं आहे, म्हणून मी याच्या बुडातून एक प्लांट उपटून घेतलेला आहे। परंतु मला मी एक प्लांट लावलं होतं तर त्यापासून माझ्या बागेमध्ये असे अनेक प्लांट तयार झालेले आहेत। इकडे बघू शकता हे आपोआपच त्याचे सीड्स अशा उडून इकडे माझ्या बागेमध्ये येऊन त्या असे आपोआप त्याचे खूप सारे हजारो प्लांट तयार होतात। तर हे मला आता काही मी यातील उपटून टाकणार आहे, कारण एवढे तर आपण आपल्या कुंड्यामध्ये किंवा बागेमध्ये ठेवू शकत नाही, कारण माझ्याकडे तरी दुसरे प्लांट आहेत, त्यामुळे मी एवढे हे प्लांट कुंड्यामध्ये लावू शकणार नाही। तर हे हे बघू शकता, मी हे उपटून घेतलेलं आहे, फक्त हे लावण्यासाठी मी दाखवत आहे। परंतु माझ्याकडे असे भरपूर प्लांट हे आपोआपच तयार झालेले आहेत। म्हणजे हे आपण जर प्लांट एकदा आपल्या बागेमध्ये लावलं तर ते खूप सारे प्लांट आपण तयार करू शकतो। आणि या प्लांटची माती म्हणजे आपल्याला जी की आपण दुसऱ्या प्लांटसाठी तयार करतो तर तशीच माती तयार करायची असते। हे मी आता माझ्या बागेमध्ये लावून घेत आहे, कारण हे सहजपणे असं हे प्लांटसुद्धा लागतं आणि त्याचे सीड्ससुद्धा येतात। तर फक्त मी इथे हे एक प्लांट जे मी उपटून आणलेलं आहे ते फेकून न देता मी इथे हे असं लावून घेत आहे। खूप इझिली हे प्लांट लागतं आणि याची माती अशी काही एवढी याला खताची वगैरे आवश्यकता नाही। आणि पाणी याला जेव्हा याची माती सुकेल तेव्हा आपण पाणी देऊ शकतो आणि हे प्लांट खूप जास्त उन्हामध्ये सुद्धा राहू शकतं आणि याला उन्हाळ्यामध्ये छान असे फुलं फुलतात। तर खूप सुंदर हार्डी प्लांट आहे हे मेक्सिकन पिटोनियाचे। हे पानं बघू शकता, असे हे धारदार असे लांब पानं, गडद हिरव्या रंगाचे पानं आहेत आणि फुलं सुद्धा खूप सुंदर असे लटकनासारखे आहेत। आपल्याकडे जर पाण्याची कमतरता असेल किंवा हेच एक आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये खूप सारे फुलं पाहिजे असतील तर आपण हे प्लांट आपल्या बागेमध्ये नक्की लावू शकतो। खूप छान असं हे प्लांट आहे, म्हणजे याला खूप दिवस असे फुलत राहतात। हे बघू शकता, याच्या सीड्स ज्या आहेत त्या याला ज्या शेंगा आलेल्या आहेत त्या सुकल्याच्या नंतर याच्या आपोआपच हे शेंगा फुटून अशा याच्या सीड्स ज्या आहेत त्या बागेमध्ये फैलतात आणि त्यापासून अनेक प्लांट तयार होतात। आणि ह्या सीड्सपासून सुद्धा आपण हे असे प्लांट तयार करू शकतो। खूप इझिली लागणारं हे प्लांट आहे आणि जास्त काही याची काळजीसुद्धा घ्यायची गरज नाही।
असं हे प्लांट आहे. याला जास्त पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि खूप उन्हामध्ये सुद्धा हे छान प्रकारे प्लांट आपल्या बागेमध्ये राहू शकतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये लावू शकता. थँक्यू. बाय. हॅपी गार्डनिंग.